Hello and welcome back, dear students, to Avdut Academy. Today we are going to continue and wind up. This is our last part of the chapter, that is chemical reactions and equations. Chapter number 3, SSC State Board Science Part 1 textbook. Okay. So in today's class we are going to study or continue with the types of reaction. त्याच्यात next type आहे redox reaction. Redox म्हणजे काय? रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो आपण स्टार्ट कशापासून केलेलं? 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स दॅट वर बेस्ड ऑन नेचर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट अँड नंबर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. ज्याच्यात काय काय होतं? कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, displacement and double displacement. After that we also saw processes like endothermic reaction and exothermic reaction. Today we are going to study a new process or type of reaction, that is redox reaction. ज्याच्यात पहिली आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सेपरेटली समजून घेणार आहे आणि मग आपण redox reactions लर्न करणार आहे. ठीक आहे. So we'll learn it in a way that first we'll understand the meaning of oxidation. Oxidation म्हणजे काय? ऑक्सिडेशन रिॲक्शन मीन्स एडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन या वर्डनेच समजतं आपल्याला. ऑक्सिडेशन म्हणजे काय? कुठून तरी ऑक्सिजन ॲड केला जातोय. ऑक्सिजन काय होतोय रिॲक्शनमध्ये? ॲड केला जातोय. सो एडिशन ऑफ ऑक्सिजन विल बी कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन कधी होते? जेव्हा ऑक्सिजन ॲड होतो. सेकंड कंडिशन काय आहे? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. जेव्हा ऑक्सिजन ॲड होतं आणि जेव्हा हायड्रोजन रिमूव्ह होतं, या दोन कंडिशन्स जर असतील तर आपण म्हणू शकतो की ऑक्सिडेशन रिॲक्शन इज टेकिंग प्लेस. सो व्हॉट विल यू राईट ॲज अ डेफिनेशन फॉर ऑक्सिडेशन रिॲक्शन? द रिॲक्शन इन विच addition of oxygen or removal of hydrogen takes place is called as oxidation reaction. सो या रिॲक्शन मध्ये एक्झाम्पल बघू. Mg मॅग्नेशियम रिबिनला जर तुम्ही बर्न केलं, बर्न करताना एअरमध्ये काय असणार आहे? ऑक्सिजन. Mg मीन्स मॅग्नेशियम, O2 मीन्स ऑक्सिजन. मॅग्नेशियम सॉलिड रिबिनला जर तुम्ही बर्न केलं विथ ऑक्सिजन, इट विल गिव्ह यू MgO. आणि बॅलन्सिंगच्या कंटेक्स्टमध्ये बघायला गेलं तर इथे किती ऑक्सिजन आहे? 2. इकडे 2 ऑक्सिजन करण्यासाठी वी नीड टू मल्टिप्लाय दिस बाय 2. करेक्ट. बट नाव व्हॉट हॅपन्ड? किती मॅग्नेशियम झाले इथे? 2. मग Mgच्या पुढे पण आपण काय लिहिणार? 2. व्हेरी इझी. वी स्टडीड दिस इन बॅलन्सिंग द इक्वेशन. करेक्ट. सो इथे मॅग्नेशियममध्ये ऑक्सिजनचं ॲडिशन होतं आहे आणि काय बनवतोय तो? मॅग्नेशियम ऑक्साईड. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन, जिथे ऑक्सिजनचं ॲडिशन होतं आहे. आता सेकंड टाईप बघू, ज्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणणार, दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. एखाद्या रिॲक्शनमधून जेव्हा हायड्रोजन रिलीज होतं तेव्हा आपण म्हणतो की ऑक्सिडेशन झालं आहे. ठीक आहे. सो MgH2, दिस इज मॅग्नेशियम हायड्राइड. मॅग्नेशियम हायड्राइडमधून जेव्हा H2 स्प्लिट होतो किंवा रिमूव्ह होतो, त्या रिॲक्शनला आपण म्हणतो ऑक्सिडेशन रिॲक्शन, जस्ट बिकॉज वी हॅव लॉस ऑफ 2 हायड्रोजन गॅस मॉलिक्युल्स. अपवर्ड ॲरो म्हणजे काय? रिलीज ऑफ हायड्रोजन. बेसिकली काय होतं आहे? हे सगळे आयन्स फॉर्म करतात. ठीक आहे. ऑक्सिजन आयन्सचा इंटेक आणि हायड्रोजन आयन्सचा लॉस is called as oxidation reaction. Let's move to the next, that is reduction reaction. Reduction reaction ला पण 2 क्रायटेरियाज आहेत किंवा 2 कंडिशन्स आहेत. फर्स्ट कंडिशन इज एडिशन ऑफ हायड्रोजन. जेव्हा हायड्रोजन ॲड केला जातो, व्हेरी व्हेरी अपोजिट टू ऑक्सिडेशन. मी हे दोन्ही साईडला का लिहिलेले आहेत? जस्ट फॉर यू टू बी एबल टू कम्पेअर रिडक्शन टू ऑक्सिडेशन. आता रिडक्शनमध्ये काय होतं आहे? एडिशन ऑफ हायड्रोजन. वनस्पती घी फॉर्मेशनमध्ये वनस्पती घी फॉर्म करताना आपण काय करतो? व्हेजिटेबल ऑइल दॅट इज लिक्विड स्टेटमध्ये असतं. व्हेजिटेबल ऑइलला जेव्हा हीट केलं जातं त्याच्यासोबत हायड्रोजन मॉलिक्युल्स हीट होतात आणि काय बनवतं? वनस्पती घी. सो व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन विल गिव्ह यू वनस्पती घी. आता ह्याच्या ॲरोवर काय? 60 degree Celsius and nickel. Nickel will act as a catalyst in this reaction.
सो दिस रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ एडिशन ऑफ हायड्रोजन, ज्याला आपण म्हणू शकतो रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन रिॲक्शनचं डेफिनेशन कसं येणार बरं? नथिंग, सेम थिंग. एडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन is called as reduction reaction in a reaction when there is addition of hydrogen and removal of oxygen. नेक्स्ट, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आता एखाद्या रिॲक्शनमधून जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्युल्स बाहेर जात आहेत, सिमिलरली जसे इथे हायड्रोजन मॉलिक्युल्स बाहेर जात होते, तसंच जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्युल्स विल लीव द रिॲक्शन इट विल बी कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे. आता ह्याचं एक्झाम्पल बघू आपण. दिस इज व्हॉट? कॉपर ऑक्साईड. दिस इज कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड जेव्हा हायड्रोजन मॉलिक्युल्ससोबत रिॲक्ट करेल तेव्हा काय होणार? CuO मधला O will be removed and it will form H2O. So आपला फायनल प्रोडक्ट काय? ओनली कॉपर. सो कॉपर ऑक्साईड कन्वर्ट झाला टू कॉपर विथ अ लॉस ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन रिमूव्ह झाला, दॅट मीन्स इट इज अ रिडक्शन रिॲक्शन. आय होप दिस इज क्लिअर. ऑक्सिडेशन म्हणजे एडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिडक्शन इज सिम्पली एडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. दोन्ही कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आहेत. दोन्ही अपोजिट आहे. तुम्ही एक नीट मेमोराईज केलं, त्याचीच अपोजिट कंडिशन दुसरी असणार आहे. एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला, यू नीड टू राईट बोथ द कंडिशन्स विथ देअर इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल्स. ठीक आहे. हे एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत. टेक्स्टबुकमध्ये अजून काही एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करून यू कॅन ट्राय अँड आयडेंटिफाय ह्याच्यातली ऑक्सिडेशन रिॲक्शन कोणती आहे आणि रिडक्शन रिॲक्शन कोणती आहे. ठीक आहे. बेसिकली काय होतं आहे? एडिशन ऑफ ऑक्सिजन, रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन ॲड होतं आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिॲक्शनमधून ऑक्सिजन हायड्रोजन बाहेर जातो आहे. हायड्रोजन काय होतं आहे? बाहेर जातो आहे. इथे पण काय होतं आहे? एडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन रिॲक्शनमध्ये ॲड केला जातो आहे. जसं इथे ऑक्सिजन ॲड केला होता. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन रिॲक्शनमधून बाहेर जातो आहे. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. सो नाव आपण काही ऑक्सिडायझिंग एजंट्स किंवा ऑक्सिडंट्सबद्दल शिकणार आहे. सिमिलरली जसं ऑक्सिडायझिंग असतात तसे रिड्युसिंग पण असतील, बट आपण आता फोकस करूया ऑन ऑक्सिडायझिंग एजंट्स फॉर यू टू अंडरस्टँड की हे ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट्स नक्की काय करतात. बेसिकली ऑक्सिडायझिंग एजंट्स विल परफॉर्म ऑक्सिडेशन, रिड्युसिंग एजंट्स विल परफॉर्म द प्रोसेस ऑफ रिडक्शन. बट आपण एका रिॲक्शनने हे समजून घेऊया जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलेली आहे. CH3CHOH ही काय असणार आहे मॉलिक्यूल? OH आहे. OH म्हणजे काय? हा बेसिकली एक अल्कोहॉल मॉलिक्यूल आहे. कुठला मॉलिक्यूल आहे? अल्कोहॉल. आणि देर आर 2 कार्बन्स, सो दिस इज इथेनॉल. दिस इज इथेनॉल. इथेनॉलला जेव्हा तुम्ही या 2 रिॲक्शन कंडिशन्समध्ये ट्रीट करता, हे काय आहे? ऑक्सिजन जेव्हा बॉक्स ब्रॅकेटमध्ये दिलं जातं, इट इज कॉल्ड ॲज नेसेंट, CENT, नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचा एक रिॲक्टिव्ह स्पीशीज. ठीक आहे. एनी मोस्ट रिॲक्टिव्ह स्पीशीज ऑफ ऑक्सिजन कॅन बी नेम्ड ॲज नेसेंट ऑक्सिजन. हे बेसिकली रिॲक्शनची स्पीड ॲक्सेलरेट करायला यूज करतात. ठीक आहे. आता नेसेंट ऑक्सिजनला जेव्हा तुम्ही ह्या 2 टाईपच्या रिॲक्टंट्स, आता इथे स्लॅश आहे म्हणजे इट इज अ ऑर कंडिशन. आयदर यू कॅन यूज पोटॅशियम डायक्रोमेट, ह्याला काय म्हणायचं? पोटॅशियम, पोटॅशियम इथे लिहिलेलं आहे पोटॅशियम डायक्रोमेट, और H2SO4 और H2SO4. H2SO4 माहिती आहे सगळ्यांना, सल्फ्युरिक ॲसिड. व्हॉट विल इट फॉर्म? इट विल फॉर्म एसिटिक ॲसिड. एसिटिक ॲसिड कशात असतं? विनेगर. एसिटिक ॲसिड कशात असतं? विनेगरमध्ये असतं. सो जेव्हा इथेनॉल म्हणजेच अल्कोहॉलिक स्ट्रक्चर्स विल रिॲक्ट टू फॉर्म एसिटिक ॲसिड विथ द हेल्प ऑफ कॅटॅलिस्ट नेसेंट ऑक्सिजन आणि K2Cr2O7, ह्या रिॲक्शनमध्ये बेसिकली काय होतं? आपण रिॲक्शन समजून घेतली. इथेनॉल रिॲक्ट होतं आहे नेसेंट ऑक्सिजन आणि K2Cr2O7 मध्ये, आणि काय देतं आहे आपल्याला? एसिटिक ॲसिड. बेसिकली काय होतं इथे? CH3 ॲज इट इज आहे, CH3 ॲज इट इज आहे,
CHOH चं फॉर्मेशन होतंय COOH. इथे काय झालं, एडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन ॲड झालं. ऑक्सिजन ॲड झालं म्हणजे ही कोणती रिॲक्शन आहे, दिस इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन, दिस इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता या ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल, मेक्स व्हॉट अवेलेबल, ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ रिॲक्टंट इथेनॉल. इथेनॉल रिॲक्टंट आहे, ॲसिटिक ॲसिड प्रोडक्ट आहे. पोटॅशियम डायक्रोमेट इन अन ॲसिडिक फॉर्म ते काय करतं आहे, ऑक्सिजन अवेलेबल करून देत आहे फॉर रिॲक्शन टू प्रोग्रेस. ओके, सो दिस अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन which leads to formation of acetic acid can be called as a oxidation reaction. आता या रिॲक्शन मध्ये K2Cr2O7 ह्याला आपण म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट, कारण तो ऑक्सिजन अवेलेबल करून देतोय विदिन द रिॲक्शन टू परफॉर्म द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. आता तसंच अलॉंग विथ K2Cr2O4 what are other examples of oxidizing agents, those are KMNO4. KMNO4 का है, पोटेशियम this is peroxide, hydrogen peroxide, this is hydrogen peroxide. Okay, next is ozone, तर हे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, दिस इज पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम परमॅग्नेट. ओके, सो पोटॅशियम परमॅग्नेट, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि ओझोन हे सगळे काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट्स किंवा आपण त्यांना म्हणू शकतो ऑक्सिडेंट्स. ओके, सो सिमिलरली जे रिडक्शन परफॉर्म करतात अशा एजंट्सला आपण म्हणतो रिड्यूसिंग एजंट्स. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड वेअर इन विल सी व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, जिथे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतं. सिम्पल एक्झाम्पल CuO, कॉपर ऑक्साईड प्लस वॉटर. आपण फर्स्ट स्लाइडवरच ही रिॲक्शन पाहिली होती. कॉपर ऑक्साईड प्लस H2 will give you Cu plus H2O, will give you Cu plus H2O. Copper oxide CuO plus H2 is giving you copper plus H2O. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजन निघून जातोय म्हणजे या रिॲक्शनला काय म्हणायचं, लॉस ऑफ O2 म्हणजे काय, रिडक्शन होते. काय होतीये, रिडक्शन. इकडे काय होतंय, हायड्रोजन आपण ॲड करतोय. या एडिशन ऑफ हायड्रोजनमुळे काय झालं, H2O फॉर्म झाला. H2O मध्ये ऑक्सिडेशन झालं आहे का नाही. इथे काय आहे, ऑक्सिडेशन म्हणजे फर्स्ट स्लाइडवर बघा. लेट्स रिव्हिजिट. रिमूवल ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय, रिडक्शन. आणि इथे काय होतंय, रिमूवल ऑफ हायड्रोजन किंवा वी कॅन से एडिशन ऑफ ऑक्सिजनला आपण म्हणायचं ऑक्सिडेशन. सो ही रिॲक्शन काय आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ज्या रिॲक्शन्समध्ये, जसं या रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसतंय एक पार्ट, एक रिॲक्टंट आणि एक प्रोडक्ट काय दिसतंय आपल्याला, रिड्यूस होताना दिसतोय. दुसरा आपल्याला ऑक्सिडाइज होताना दिसतोय. सिंपल एडिशन होतंय ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या टर्म्समध्ये बघायला गेलं तर रिडक्शनमध्ये लॉस होतोय, ऑक्सिडेशनमध्ये ॲडिशन होतंय. सिम्पली एकाच रिॲक्शनमध्ये दोन्हीही सायमल्टेनियसली म्हणजे काय, एकाच वेळेस दोघं पण एक्झिस्ट करतायत. दॅट इज वाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. रेड म्हणजे रिडक्शन, ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन. So this is the best example that you can memorize for oxidation and reduction, that is redox reaction. ठीक है, redox reaction समजलंय. redox reaction मध्ये काय होतं, रिडक्शन होतं एका एंडला आणि दुसऱ्या रिॲक्टंटचं काय बनतं,
ऑक्सिडाइज्ड प्रोडक्ट बनतं. ओके, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. दॅट विल बी an example which is given in your textbook. जास्त कॉम्प्लिकेटेड टेन्शन घ्यायची गरज नाही. विल अंडरस्टँड इट इन अ व्हेरी सिम्पल मॅनर. ओके, KMNO4 घेतलेलं आहे, FeSO4 घेतलेलं आहे आणि H2SO4 घेतलेलं आहे. 3 टाईपचे कंपाऊंड्स आहेत आणि या कंपाऊंडला जेव्हा रिॲक्ट करतो आपण तेव्हा काय बनतं, K2SO4. ठीक आहे, K2SO4 बनतं, परत MnSO4 बनतं आणि H2O बनतं. आता ह्या सगळ्या प्रोडक्ट्समधून आपला फोकस, एरिया ऑफ फोकस काय आहे, फक्त FeSO4 आणि Fe2SO4. दीज आर 2 areas ऑफ फोकस. ओके, so now here if we focus on FeSO4 and Fe2SO4 thrice, ह्या रिॲक्शन मध्ये FeSO4 is getting changed. ह्याचा स्ट्रक्चर कम्प्लिटली काय होतोय, चेंज होतोय. FeSO4 is getting converted to Fe2. Fe2 म्हणजे Fe ॲड झाला, SO4 चे पण मॉलिक्युल्स ॲड झाले. आता ह्याच्यामध्ये आयोनिक रिॲक्शन काय झाली, ही रिॲक्शन अचीव करण्यासाठी. सो व्हॉट वॉज द आयोनिक रिॲक्शन, आयोनिक रिॲक्शनमध्ये काय झालं, Fe2 प्लस, ठीक आहे, Fe2 प्लस SO4 2 मायनस, 2 प्लस आणि 2 मायनस काय आहेत, हे आयोनिक कन्स्टंट्स आहेत या रिॲक्शनमध्ये, विच विल रिॲक्ट टू फॉर्म Fe3 प्लस प्लस 3SO4 2 मायनस. बेसिक बॅलन्सिंग केलं तर हे इक्वेशन आपल्याला भेटतं. ह्याच्यातून आपण Feचा फक्त कन्स्टंट काढला तर Fe2 प्लस कशात कन्वर्ट झालं आहे, Fe3 प्लस. Fe2 प्लस गॉट कन्वर्टेड इंटू Fe3 प्लस, प्लस एक इलेक्ट्रॉन बाहेर जातोय, एक इलेक्ट्रॉन बाहेर जातोय. इन दिस केस ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, नेहमी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो. ऑक्सिडेशन इज ऑलवेज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बेसिकली इथे ऑक्सिडेशन सुद्धा होत आहे. पुढे जाऊन आता या Fe3 प्लस मध्ये जर एक इलेक्ट्रॉन आपण ॲड केलं, काय केलं, इलेक्ट्रॉन ॲड केला, तर ते परत काय बनणार, फेरिकचं परत ते काय बनणार, फेरस. सो फेरसचं फेरिक कधी झालं होतं, जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस झाला. आता इथे फेरिकचं फेरस कधी होतंय, म्हणजे Fe3 प्लस मधून जर एक इलेक्ट्रॉन लॉस झाला तर Fe2 प्लस बनणार आहे. व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी मॅथ. सो रिडक्शन मीन्स gaining 1 or more electron. So basic understanding of this slide was to tell you that oxidation मध्ये काय होतं, ऑक्सिडेशन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो आणि रिडक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो. सिंपल रिॲक्शन आहे ही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हा एरिया ऑफ फोकस ठेवायचा आहे, ज्याच्यात आपल्याला दिसतंय FeSO4चं कन्वर्जन तर झालंय, बट ह्याच्या मागचे आयोनिक रिॲक्शन काय, ती आयोनिक रिॲक्शन अशी आहे की Fe2 प्लस कन्वर्ट झालं Fe3 प्लस मध्ये. ही रिॲक्शन जशी प्रोसीड झाली तसं, म्हणजेच Fe2 काय होतं, फेरस गॉट कन्वर्टेड टू फेरिक. फेरस टू फेरिक मध्ये एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय, लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन होतोय. परत त्या फेरिक मध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन आपण ॲड करतो, ठीक आहे, गेन होतो, इलेक्ट्रॉन गेन होतो, तेव्हा फेरस बनतं. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट ऑक्सिडेशन मला म्हणायचं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शनला म्हणायचं गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, सो जेव्हा डिफरन्स बिटवीन किंवा असे पॉईंट्स येतात त्याच्यामध्ये तुम्ही हे एक्झाम्पल लिहू शकता. ऑल्सो यू कॅन राईट 2 pointers. 1 pointer is oxidation means losing 1 or more electron and reduction means gaining 1 or more electron. Let's move on to the next slide, that is corrosion of metals. आता इथे तुम्हाला काय दिसतंय, फर्स्ट मध्ये ऑइल लेअर ऑन बॉइल्ड वॉटर, सेकंड मध्ये काय सॉल्ट सोल्युशन, थर्ड मध्ये एअर, फोर्थ मध्ये एअर अँड एनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड. बेसिकली 4 टेस्ट ट्यूब्स घेतलेल्या आहेत. कन्सेप्टचं नाव काय, कोरोजन.
कोरोजन. वी हॅव कवर्ड रेडॉक्स रिॲक्शन्स. आता आपण कोरोजनकडे जाणार आहे. 4 टेस्ट ट्यूब्स आहेत. पहिल्यामध्ये बॉइल्ड वॉटर आहे, दुसऱ्यामध्ये सॉल्ट सोल्युशन आहे, तिसऱ्यामध्ये एअर आणि चौथ्यामध्ये एअर अँड एनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. तिन्हीमध्ये रस्टिंग होतं. का इथे रस्टिंग होणार? कारण की इट विल बी स्लो बट रस्टिंग होणार आयनचं. इथे रस्टिंग होणार आयनचं. एअरमध्ये पण रस्टिंग होणार बिकॉज ऑब्वियसली ऑक्सिजन असतं, ते येऊन काय करणार? इट विल रिॲक्ट अँड कॉज दिस आयन टू रस्ट. पण फोर्थमध्ये जर लिड क्लोज्ड असेल तर ऑक्सिजन आतमध्ये येईल का? नाही. अलॉंग विथ दॅट आपण एनहायड्रस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स नाही आहेत. एनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड टाकल्यामुळे त्या टेस्ट ट्यूबमध्ये एअर जाऊ शकत नाही. ओके, सो व्हॉट हॅपन्स? The new vehicles look skinny or shiny. On the contrary, old vehicles look dull. Shiny आणि dull मध्ये काय फरक आहे आता? A certain type of reddish colored solid layer collects on metallic surfaces. Metallic surfaces वर जेव्हा रस्ट कलेक्ट होते किंवा एक लेयर ऑफ रस्ट म्हणजे काय? गंज लागतो. मेटल्सला गंज लागतो. त्या गंज लागलेल्या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो? इट इज कॉल्ड ॲज रस्ट. इट इज कॉल्ड ॲज रस्ट. स्पेलिंग काय आहे? RUST, रस्ट. ठीक आहे. द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट इज, ह्याचा केमिकल फॉर्म्युला काय असतो? Fe2O3 प्लस XH2O. कारण वॉटरचा प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट असतो फॉर द रस्ट टू बी कॉज्ड. ठीक आहे. सो ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स दॅट डॅमेजेस देम. ऑक्सिडेशन, मेटलचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं म्हणजेच ॲटमॉस्फिअरमधल्या ऑक्सिजनसोबत जेव्हा मेटल्स रिॲक्ट करतात त्या रिॲक्शनला आपण म्हणू शकतो कोरोजन. ती ऑक्सिडेशन रिॲक्शन असते आणि त्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे मेटल्स डॅमेज होतात. मेटल सर्फेसेसवर रस्ट जमा होते. त्या रस्टचा हा फॉर्म्युला आहे. MCQज आणि ॲन्सर्ससाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. Fe2O3 प्लस और डॉट म्हणजे काय? हा पूर्ण एक मॉलिक्यूल आहे. Fe2O3 डॉट XH2O. X म्हणजे एनी नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इट कॅन बी 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. ओके, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज करोजन ऑफ मेटल्सचं डिटेल्ड ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. डिटेल्ड ओव्हरव्ह्यू म्हणजे काय? आता आपण रिडक्शन आणि ऑक्सिडेशनमध्ये बघितलं. सो ज्या रिजनमध्ये ना, म्हणजे जिथे पण रिॲक्शन होतीये, ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन्सचा लॉस होतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्सचा लॉस होतो. आपण त्याला काय म्हटलं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. सो जिथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो ना, त्या एरिया किंवा त्या रिजनला आपण म्हणतो ॲनोडिक रिजन. काय म्हणतो? ॲनोडिक रिजन. वेरेवर देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स वी कॉल्ड इट ॲज ॲनोड. म्हणजे Fe जेव्हा Fe2 प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन मायनस म्हणजेच काय? बेसिकली आपण स्टार्ट करूया इकडून. द रस्ट ऑन आयन डज नॉट फॉर्म बाय सिम्पल रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयन सरफेस. म्हणजे आयन असंच फॉर्म होत नाही. ऑक्सिजनच्या रिॲक्शनमुळे तिथे आयोनिक रिॲक्शन होते. त्या आयोनिक रिॲक्शनला आता आपण स्टडी करणार आहे. बेसिकली फायनल रस्ट कशी फॉर्म होते त्याचा आपण एक फ्लो बघणार आहे. सो काय पहिली होतं? रस्ट इज फॉर्म्ड बाय इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. डिफरंट रिजन्स ऑन सरफेस ऑफ आयन बिकम ॲनोड अँड कॅथोड. म्हणजे हा आयन आहे. फॉर एक्झाम्पल हा आयनचा डायग्रामकडे लक्ष द्या. आयनचा सरफेस आहे. आयनच्या सरफेसवर ज्या रिजन्समध्ये इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय ते रिॲक्शन्स ॲनोडिक रिजन्स बनतात आणि ज्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचा गेन होतोय ते कॅथोडिक रिजन बनतात. आता ॲनोडिक आणि कॅथोडिक रिॲक्शन्समुळे काय होतं? इकडे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला आणि त्यांनी काय बनवलं? Fe2 प्लस ॲज द फायनल प्रोडक्ट. इथे काय झालं? O2 2H2O प्लस 4E. म्हणजेच काय? ऑक्सिजन मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल आणि इलेक्ट्रॉनचा गेन आहे. इलेक्ट्रॉनचा गेन आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो कॅथोड. लॉस ऑफ इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो ॲनोड. लॉस ऑफ इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो ॲनोड. सो गेन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे काय झालं? OH मायनस आयन्स बनले आणि इथे 2 वॉटर मॉलिक्युल्स झाले प्रेझेंट. आता जेव्हा ॲनोडमधनं F2 प्लस, हा F2 प्लस जेव्हा इथे जाईल तेव्हा इट विल react with the surface of water droplets and oxygen in the air to form
Fe2O3 प्लस H2O. ठीक आहे, सिम्पल काय आहे, ॲनोडिक रिजनमधनं Fe2 प्लस, ॲनोडिक रिजनमधनं काय होणार, Fe2 प्लस ट्रान्सफर होणार टू कॅथोडिक रिजन, जिथे ऑलरेडी वॉटर मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजन रिॲक्ट करतात. सो बेसिकली फर्स्ट स्टेप काय आहे, Fe हे ॲनोडला होतं आहे रिॲक्शन आणि हे कॅथोडला होतं आहे. ॲनोडला काय होतं आहे, Fe दॅट इज आयन, Fe2 प्लस प्लस 2E मायनस बनवतो आहे, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. काय होतं आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. नेक्स्ट आपण बघतोय ऑक्सिजन इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर. Fe काय होतोय, ऑक्सिडाइज. O2 काय होतोय, रिड्यूस. आपण लास्ट स्लाइडमध्ये पाहिलं होतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन. सो बेसिकली लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणजे इथे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. काय झालं, ऑक्सिडेशन. आणि इथे O2 इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन कॅथोड. O2 काय होतं, रिड्यूस होतं, इथे इलेक्ट्रॉन आतमध्ये येतोय रिॲक्शनमध्ये, त्याच्यामुळे काय बनतं, गेन होतो ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे वॉटर बनतं आणि दिस इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. काय होतीये, रिडक्शन रिॲक्शन होते. आता वेन Fe2 आयन्स मायग्रेट, Fe म्हणजे बेसिकली हे फेरस आयन्स आहेत जे फेरस फेरिकमध्ये कन्वर्जन करतात. इथे Fe आयन होता जो फेरसमध्ये कन्वर्ट झाला. 2 प्लस म्हणजे फेरस, ठीक आहे, फेरस आयन्स. आता फ्रॉम ॲनोड रिॲक्शन दे रिॲक्ट विथ वॉटर अँड फर्दर गेट ऑक्सिडाइज टू फॉर्म 3 प्लस Fe3 प्लस आयन्स. सो Fe जसं आपण पाहिलं होतं आधीच्या स्लाइडमध्ये की Fe3 प्लस काय होतं, फेरिक. Fe3 प्लस काय आहे, Fe3 प्लस इज फेरिक अँड Fe2 प्लस इज फेरस. Fe3 प्लस इज फेरिक, Fe2 प्लस इज फेरस. सो Fe2 मधनं ते Fe3 बनतं. सो the Fe2 plus ions migrates from anode reaction. They react with water and further get oxidized to form Fe3 plus. आता Fe3 plus मुळे काय झालं, a reddish colored hydrated oxide is hydrated oxide म्हणजे काय, an molecule or an oxidized compound that contains water. So to form Fe3 plus ions it is called as rust. It collects on the surface. So Fe3 फॉर्म झालं, पुढे ऑक्सिडेशननी H2O रिडक्शननी फॉर्म झालं, ऑक्सिडेशन रिडक्शन फॉर्मेशन ऑफ रस्ट. ठीक आहे. सो बेसिकली फॉर्मेशन ऑफ रस्ट इज अ सिम्पल कन्सेप्ट. त्याला तुम्ही ब्रेकडाऊन करून एक्सप्लेन करू शकता. टेक्स्टबुक एक्सरसाइजमध्ये ही डायग्राम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या डायग्रामचं एक फुल प्रूफ एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. एक्सप्लेनेशनमध्ये काय येणार, स्टेप वाईज. ॲनोडला काय होतं, ॲनोड रिजन काय असतो, तिथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं. कॅथोड रिजनमध्ये गेन होतो, कॅथोडमध्ये रिडक्शन होतं, ॲनोडमध्ये ऑक्सिडेशन होतं. स्टेप वाईज मेन्शन करायचं आहे अंटिल यू गेट फॉर्मेशन ऑफ रस्ट दॅट इज Fe2O3 plus H2O. Okay, so apart from this there is one more concept by which we are going to end this chapter, that is rancidity. Rancidity म्हणजे काय नाही, लेफ्ट ओव्हर फूड जे असतं रॅन्सिड होतं. लेफ्ट ओव्हर फूड रॅन्सिड होतं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की खूप गोष्टी जर आपण ओपन एअरमध्ये ठेवल्या विदाऊट कवरिंग देम अप, घी म्हणा किंवा कुठलाही डेअरी प्रोडक्ट जर तुम्ही ओपन ठेवलं फॉर लॉंग आवर्स विदाऊट अटेंडिंग इट विल गेट रॅन्सिड. लेट्स रीड आउट. When we use old leftover cooking oil for making some foodstuffs, you have found the full order of rancidity. If food is cooked in such oil, its taste also changes. तुम्ही पाहिलं असेल बाहेरचं जे जंक फूड असतं ते कंटिन्युअसली सेम ऑइलमध्ये बनवलं जातं. बट दॅट ऑइल वी आर फॉरगेटिंग इज गेटिंग एक्सपोज टू एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन. काय होतं त्या ऑइलमध्ये, बाहेरून ऑक्सिजन येतं आणि दिस oxygen causes a mess with the oil or the openly kept food materials. So when oil or ghee is left aside for a long time or fried food is left aside for a long time, for it undergoes air oxidation. काय होतं त्याचं, air oxidation. Air oxidation मुळे that oil becomes rancid. Oil becomes rancid.
ह्याचं एक्झाम्पल आहे लेफ्ट ओव्हर ऑइल और घी. ठीक आहे. सो ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम रॅन्सिड होत जातं किंवा खराब होत जातं. रॅन्सिडिटीवर एक बेसिक नोट येऊ शकते एक्झाममध्ये. सो रॅन्सिडिटी इन द फूड स्टफ कुक्ड इन ऑइल और घी इज प्रिव्हेंटेड बाय युझिंग अँटीऑक्सिडंट्स. सो जे पॅकेटेड प्रोडक्ट असतात, पॅकेटेड प्रोडक्ट्स रॅन्सिड का नाही होत? कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स टाकलेले असतात. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे नावानेच समजते आपल्याला, अँटीऑक्सिडंट जे ऑक्सिडेशनला प्रिव्हेंट करतात, ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत. The process of oxidation reaction of food can also be slowed down by storing it in airtight container. सगळ्यांना माहिती आपण फूड प्रेफर कशात करतो स्टोअर करणं? जे कुक्ड फूड असतं इन एअरटाईट कंटेनर्स. त्याच्यामध्ये हवा जाऊन देत नाही. का हवा जाऊन देत नाही? बिकॉज वी डोंट वॉन्ट द एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू ऑक्सिडाइज द फूड किंवा टू मेक द फूड रॅन्सिड. ठीक आहे. आय होप तुम्हाला रॅन्सिडिटीची कन्सेप्ट समजली आहे. ऑल्सो आय होप कि you understood what is this phenomenon, how is rust formed, and what is corrosion of metals. So I guess we have covered this chapter. For any questions you can reach out, and yes, I hope you had a good learning session. Thank you.